आई, ए आई, आवाज कानावर पडतात अश्विनी खडबडून जागी झाली. एवढ्या रात्री कोण बरं हाक मारत असेल? ती बेडवर उठून बसली. तिने कुलदीपकडे पाहिलं. तो शांत झोपला होता. क्षणभर वाटलं त्याला उठवावं, पण त्याची झोप मोड नको म्हणून स्वतःच उठून बाहेर आली. ती बेडरूमच्या बाहेर आली. लाईट गेली होती. कायमचंच होतं ते. ती तशीच अंधारात बाहेर आली. एखादं लहान बाळ खेळत असावं असा आवाज तिला येत होता. अचानक वातावरणात गारवा वाढला. तिला त्याची जाणीव झाली, पण या बदलाने तिची अंगावर शिरशिरी आली. घामाचा एक थेंब कपाळावरून हळूहळू खाली येऊ लागला. तिला समोरच्या भिंतीवर कसलीशी हालचाल जाणवली. तिने अंधारात डोळे मोठे करून पाहण्याचा प्रयत्न करू लागली. आई, ए आई. आता मात्र आवाज जास्त स्पष्ट येत होता. तिला असा भास होत होता की समोर ती त्या भिंतीच्या जवळ गेली आणि अचानक त्या भिंतीमधून एक लहान मुलाचा हात बाहेर आला. अश्विनी जोरात किंचाळत तशीच खाली बसून मागे सरकली. कुलदीप तिचा आवाज ऐकून जागा झाला आणि पळतच बाहेर आला. त्याने लाईटचे बटन चालू केलं. हॉलमध्ये लख्ख प्रकाश झाला. लाईट आली होती. त्याने पाहिलं तर अश्विनी घाबरून भिंतीला चिटकून खालीच बसली आहे आणि भेदरलेल्या नजरेने समोरच्या भिंतीकडे पाहत होती. आशू, काय झालं? ती 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 भी भी भिंत, बाळ बाळ, हात. अश्विनीची जीभ थरथरत होती. कुलदीपने कसंबसं तिला सावरलं. कुलदीप खूप खुश होता हे घर घेताना. त्याला अगदी कमी रुपयांमध्ये एवढं सुंदर घर राहायला मिळालं होतं. बांधकाम वर्षभर जुनं होतं. आधीच्या मालकाने खूपच सुंदर घर बनवलं होतं. शहरापासून तसं दूर होतं, पण कुलदीपला असंच घर हवं होतं. शांतता असलेलं, शहराची धाकधूक नाही की शेजाऱ्यांची कटकट नाही. एकदम छान वारं आणि हिरवा निसर्ग सोबतीला. त्याचा नवीन संसारासाठी हे अगदी योग्य घर होतं. अश्विनीसोबत नुकतंच 4 महिन्याआधी लग्न झालं होतं त्याचं. तशी त्या दोघांची जोडी एकमेकांना शोभेल अशीच होती. पण मागच्या काही दिवसांपासून जे घडत होतं ते पाहून कुलदीपला हे घर एवढं स्वस्त का भेटलं हे चांगलंच समजलं होतं. पण आता पर्याय नव्हता. सर्व व्यवहार झाला होता. दिवसेंदिवस भास वाढत चालले होते. अश्विनीला कधी बाळाचा रडण्याचा आवाज येई, तर कधी त्याचा हसण्याचा, तर कधी आई आई असे शब्द कानावर पडत असे. अगदीच हैराण झाली होती की ती या प्रकाराने. कुलदीपला तर काय करावं हे समजेना. जवळचे सर्व पैसे आणि बँकेतून कर्ज काढून त्याने हे घर घेतलं होतं. त्यामुळे त्याला घर पण सोडता येईना. तरी पण त्याने एकदा जुन्या मालकाला कुदळे यांना भेटायचं ठरवलं. मालकाला भेटून त्याने घडणारे प्रकार सांगितले. कुदळे क्षणभर गंभीर झाले आणि मग बोलले, हो खरं आहे. माझ्या बायकोला पण असाच भास व्हायचा. अहो मग तुम्ही मला का फसवलंत? कुलदीप वैतागून बोलला, हे बघा, मला तुम्हाला फसवायचा विचार नव्हता. पण मला वाटलं हा भास फक्त माझ्या बायकोलाच आहे. हे घरामुळे असेल असं मला वाटलं नव्हतं. कुदळे स्पष्टीकरण देऊ लागले. कुलदीपचं सरळ सरळ लक्षात येत होतं की कुदळे फक्त स्वतःचा बचाव करत होते. पण कुलदीपला काही वाद घालायचा नव्हता. त्याचा त्याला काही उपयोगही वाटत नव्हता. तो जायचा निघाला. पण कुदळेंना काही आठवलं. कुलदीपला थांबवत ते बोलले, घराचं बांधकाम करताना एका मजुराचं 2-3 वर्षाचं बाळ हरवलं होतं. ते पुन्हा सापडलंच नाही. हवं तर मी तिथल्या मुकद्दमाचा नंबर देतो. त्यांच्याशी हवं तर बोला. कुलदीपला वाटलं नक्की घरात घडणाऱ्या घटना आणि ते हरवलेल्या बाळ यांचा संबंध असणार. कुलदीप त्या मुकद्दमाला भेटला. घडलेल्या सर्व घटना आणि भास त्याने त्याला सविस्तर सांगितला. सुरुवातीला टाळाटाळ करणारा मुकद्दम या सर्व घटना ऐकून घाबरला आणि सर्व सांगू लागला. साहेब, खूप दुर्दैवी घटना होती ती. आम्ही नेहमीप्रमाणे कामावर होतो. काम लवकर पूर्ण व्हावे म्हणून घाईघाई गडबड चालू होती. काँक्रीट आणि सिमेंट मिक्स करणारी मशीन आम्ही गडबडीत चालू केली. सर्व कामे पटापट आवरली. पण जेव्हा आमच्या मजुरांपैकी एका जोडपं रडू लागलं की आमचं बाळ सापडत नाही म्हणून खूप शोधलं आम्ही सर्वांनी मिळून, पण कुठेच सापडलं नाही. ते घरी निघून गेली आणि मग एक मिस्त्रीने मला हाक मारली. कुलदीप लक्ष देऊन ऐकत होता. मुकद्दम पुढे बोलला, मी जाऊन पाहिलं तर काही वेळ जागीच थांबलो. कारण समोर एक घमेल्यामध्ये मेस्त्रीने जे दाखवलं ते पाहून अंगाचा थरकाप उडाला. कारण त्यात एक करंगळीचा छोटासा तुकडा होता. जे झालं असेल त्याचा विचार करून अंगाचा थरकाप उडाला. काय झालं असावं? कुलदीप बोलला. नक्की नाही सांगता येत. कदाचित ते बाळ मिक्सरमध्ये मध्ये आधीच झोपलेलं असावं आणि मग न बघताच त्यात खडे आणि सिमेंट टाकून मशीन चालू केलं. पुढे मुकद्दमाला काहीच बोलता आलं नाही.
कुलदीपने तर डोळेच घट्ट मिटून घेतले. जे झालं असेल ते फक्त विचार करूनच त्याचं अंग शहारलं. ज्या घरात तो राहत होता त्याच भिंतीचा एका निष्पाप रक्ताने मांसाने बनलेलं होतं. शेवटी मग त्याने एक निर्णय घेतला. त्याने त्या बाळाच्या आईवडिलांना घरी बोलावून सर्व हकीकत सांगितली. रडून रडून त्यांची अवस्था वाईट झाली. पण त्या लहान जीवाला मुक्ती मिळणं आवश्यक होतं. मग त्या सर्वांनी मिळून विधिवत सर्व पूजा केली. त्या दिवसापासून घरात कसलेच भात झाले नाहीत. धन्यवाद. कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.